नमस्कार, मी कविता. आपल्या सर्वांचे इंडिया न्यूज 7 पल्समध्ये स्वागत आहे. घेऊया कल्याण डोंबिवलीतील बातमींचा आढावा. मनीषा व दिनेश बागडे यांनी आपल्या दारासमोर लावलेला निळा झेंडा हेतुपूर्वक कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने काढले असल्याचे लक्षात आले असता आंबेडकरवादी जनहित संघटनेने समान व न्याय वागणूक मिळावी ह्या उद्देशाने भीमसैनिकांनी बागडे यांच्याकडे जाऊन परत त्याच ठिकाणी निळा झेंडा लावला व जय भीमच्या घोषणा दिल्या. तिथे उपस्थित असलेले संदीप लक्ष्मण गजघाट, प्रमिलाताई सावंत, नंदाताई लोखंडे, करण जाधव, सुरेश नेटकर, विश्वविशाख गायकवाड, सकपाल काका, गौतम वागचोरे, रमेश धाबे, पिराजी काकडे व अधिक भीमसैनिक उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा माता सावित्रीबाई फुलेंचा राजश्री शाहू महाराजांचा एकच साहेब एकच साहेब एकच साहेब. आज आंबेडकरवादी जनहित संघटनेचे सर्व भीमसैनिक एकविरा संकुल या सोसायटीत बोलवली येते. एकविरा संकुल या सोसायटीत आम्ही जमा झालेलो आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे की बागडे कुटुंबाने जो आपला निळा झेंडा इथे ध्वज उभारला होता, तो ध्वज कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी तिथून काढण्यात आला आणि त्या निमित्ताने त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली असता, म्हणजे पोलिसांना जेव्हा सांगितलं की आमचा ध्वज इथून चोरीला गेलेला आहे, तरी पोलिसांनी हे सांगितलं की ध्वज हे काही दिवसात काढले पाहिजेत, म्हणजे एका दोन दिवसात. पण पोलिसांनाही आमचं हे विचारणं आहे की जे रामनवमी किंवा जे राम मंदिर बांधलं ते जेव्हा बांधले गेले तेव्हाचे जे ध्वज आहेत ते अजूनही तसेच आहेत. तर ते काढणार, ते जेव्हा काढू तेव्हा आम्ही ध्वजाचे जे आमचे जे 14 एप्रिलचे ध्वज आहेत किंवा झेंडे आहेत तेही आमच्या पद्धतीने आम्ही शासनाच्या नियमानुसार किंवा कायद्याच्या नियमानुसार आम्ही काढू. आणि याच्यानंतर जर कोणी आमच्या समाजातील व्यक्तीला त्रास देण्याचा कुठल्याही प्रकारे जर प्रयत्न केला तर संविधानिक मार्गाने आम्ही त्याची दखल शासनापर्यंत पोहोचू आणि त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा देता येईल याची ग्वाही आम्ही सर्व रहिवाशांना इथे देतो. तरी सर्वांनी आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला चांगल्यात चांगली वागणूक द्यावी हीच आमची सगळ्यांतर्फे